बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी चैत्र नवरात्री उत्सव खासदार राजन विचारे यांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। बुधवारी दिनांक 17 एप्रिल मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा नृत्य आविष्कारमय सोहळा किरण वेहेले प्रस्तुत रंगात रंग रंगला महाराष्ट्र आमचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रामुख्याने अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर उपस्थित होते। तसेच त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। त्यासोबत माजी नगरसेवक MK मडवी, करण मडवी, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राजू शिंदे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। आज इतक्या बहारदार गाण्यानं संगीत क्षेत्रातला राष्ट्रीय पुरस्कार खेचून आणल्याबद्दल सगळ्याच मराठी जनांना आनंद आहे। पण मंडळी, हे अजय अतुल यांनी केवळ तुम्हाला सगळ्यांना मनोरंजित केलेलं नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीला सांगीतिकदृष्ट्या श्रीमंत केलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। एक काळ होता की जेव्हा मराठी चित्रपटातली अनेक गाणी आपल्या सगळ्यांना भावायची, अनेकदा ऐकण्याचा अनुभव व्हायचा। पण 90च्या दशकानंतर मराठी चित्रपटसृष्टीतली काही खासदार साहेबांच्या या देवीसाठी आम्ही आवर्जून येतो आणि मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की देवी तुम्हाला नेहमी छान आशीर्वाद देत असते, तथास्तु म्हणत असते आणि ना त्या देवीकडे इतकी अशी एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, तिचा प्रसन्नपणा बघून ना आपल्यालाच इतकं वर्षभर पुरेल एवढं बळ ती देते असं मला प्रत्येक वर्षी वाटतं आणि त्यामुळे मी आवर्जून आम्ही दोघंजण या देवीची ओटी भरायला मी येते आणि दर्शनासाठी आम्ही आणि संपूर्ण विचारे कुटुंब ज्या पद्धतीने मनोभावे ही देवीची आराधना करतात। दरवर्षी आम्ही
सर्वजण या उत्सवात सहभागी होतो. खूप वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो. तर मला असं वाटतं की देवीनी सगळ्यांचं सगळं चांगलं तर करतेच, पण विचारे कुटुंबाकडून एवढी मोठी तिची भक्ती होते आहे, तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजनजी विचारे. तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी, त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी तथास्तु म्हणावं आणि सेवा करून घ्यावी. आणि आम्ही सर्वजण राजनजींच्या सोबत त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे भोई आहोत, तर आम्हाला खूप आनंद होतो. ते देवीने तथास्तु म्हणावं. तर मी म्हणून म्हटलं ना की एक दिवस नाही, 365 दिवस, एक दिवस केवळ निवडणूक म्हणून नाही, तर अहोरात्र मेहनत करणारे, अहोरात्र लोकांसाठी धावून जाणारा असं हे म्हणजे समाजसेवेचं व्रत घेतलेलं राजनजी विचारे आहेत. त्यांना भरभरून आशीर्वाद मिळावा हेच आमचं मागणं आहे आणि सर्व आशीर्वाद देतील हा विश्वास आहे आणि त्यामुळे शुभेच्छा आहेत त्यांना. आज ठाण्यामध्ये अयोध्या नगरी कशी असेल याची अनुभूती आम्हाला आली. सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी चैत्र नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे ठाण्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा होतोच, पण चैत्र नवरात्रोत्सवाची जी धूम आहे ती ठाण्यामध्ये फार वेगळी असते, त्याची शान फार वेगळी असते. आणि विशेषतः जांभळी नाक्याच्या शेजारच्या शिवाजी मैदानामध्ये दरवर्षी सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ज्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं जातं ते इतकं देखणं असतं. इतक्या सुसज्ज पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी, भक्तांसाठी कार्यक्रमांची रेलचेल तर असतेच, पण इतरही नियोजन इतकं उत्तम आहे की येणारा प्रत्येकजण अगदी खुश होऊन जातो. म्हणजे भक्तिभावाच्या वातावरणात सगळेजण येऊन दररोज वेगवेगळे कार्यक्रम पाहतात आणि यावर्षी आम्हाला त्यांनी आमचा कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच खूप खूप आभार मानतो. राजन विचारे साहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी असेच आयोजन तुमच्याकडून होत राहू देत हीच देवीच्या चरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच, म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच आणि देवीच्या कृपेमुळेच आरजे होण्याची संधी मिळाली. कारण लाईव्ह स्टेजच्या कार्यक्रमातून आम्ही नेहमी लोकांना भेटत असतो, पण ते एक असं माध्यम आहे की केवळ माईकच्या माध्यमातून आपला आवाज जातो आणि आपण फक्त आवाजानं लोकांशी कनेक्ट व्हायचं असतं. फार डिफिकल्ट आहे, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते शक्य होतं. सो जर तुम्ही ऐकत असाल 107.1 FM रेनबो, तर हा आवाज तुमच्या कानी नेहमीच पडत असेल. हेलो, गुड मॉर्निंग, दिस इज़ आपका मन मिजाज अमित. आई वेलकम ऑल ऑफ यू ऑन बिहाफ ऑफ FM रेनबो. आपने ट्यून इन किया है 107.1 FM रेनबो और इस पे सुबह का ब्रेकफास्ट शो हेलो मुंबई शुरू हो चुका है. तो ज़रूर हमारे संग बने रहिएगा, क्योंकि मेरा ऐसा मानना है कि बिखरने के तो लाखों बहाने मिल जाएंगे, आओ हम जुड़ने के अवसर ढूंढें. इथे चैत्र नवरात्रीला आम्ही दरवर्षी कार्यक्रमाला असतो. किरण वेले यांच्यासोबत मी नेहमी असतो आणि राजन विचारे साहेबांच्या सगळेच ऑलमोस्ट आम्ही प्रोग्राम करतो. सो दरवर्षी ते कार्यक्रम करायला खूप मजा येते आणि इथलं वातावरण पण खूप छान असतो सगळं एकदम. सो खूप मजा येते आणि सगळ्या भाविकांना माझ्यातर्फे, मी श्याम बांगर, माझ्यातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चैत्री नवरात्रीच्या आणि तुम्हालासुद्धा हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई.